नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुमचेही जर स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBIमध्ये खाते असेल आणि त्यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर चेंज करायचा असेल किंवा आधार कार्ड, पॅन कार्ड लिंक करायचं असेल, तुमचं पासबुक खराब झालेलं असेल, तुमचं ATM एक्सपायर झालेलं असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला SBIमध्ये एक ॲप्लिकेशन फॉर्म भरून द्यावा लागतो. तो ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा आणि तो ॲप्लिकेशन फॉर्म कुठे मिळणार आहे याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तुम्हीही एक SBI खातेधारक असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी असणार आहे. त्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. चला तर मग पाहूयात की यामध्ये तुम्हाला काय-काय गोष्टी करता येणार आहेत. सर्वप्रथम आपण पाहूयात की या फॉर्मच्या मदतीने तुम्ही काय-काय करू शकता. यामध्ये तुम्हाला जर चेकबुक पाहिजे असेल तर तुम्ही चेकबुक मागवू शकता, डुप्लिकेट पासबुक मागवू शकता. जर तुम्हाला खातं ट्रान्सफर करायचं असेल एका ब्रँचमधून दुसऱ्या ब्रँचमध्ये तर तेही तुम्ही करू शकता. त्यानंतर जर तुमचं बँक अकाउंट बंद करायचं असेल तर तेही तुम्ही याच फॉर्मच्या मदतीने करू शकता. ATM कार्ड जर तुम्हाला पाहिजे असेल तर तेही तुम्ही या फॉर्मच्या मदतीने घेऊ शकता. जर तुम्हाला इंटरनेट बँकिंग पाहिजे असेल तर तेही तुम्ही याद्वारे करू शकता. तुमचा ॲड्रेस चेंज करायचा असेल, मोबाईल नंबर चेंज करायचा असेल, पॅन कार्ड अपडेट करायचं असेल तर हेही तुम्ही या फॉर्मच्या मदतीने करू शकता. त्यानंतर जर तुम्हाला मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल तर तोही तुम्ही चेंज करू शकता. त्यानंतर खाताधारक का नाम सही करणे हेतू जर तुमच्या अकाउंटचं नाव चुकलेलं असेल, काही स्पेलिंग मिस्टेक असेल तर तेही तुम्ही यामध्ये करेक्ट करू शकता. मोबाईल बँकिंग ॲक्टिवेट करू शकता. तुमचं अकाउंट जे आहे ते SB प्लस म्हणजे सेव्हिंग प्लस अकाउंटमध्ये कन्व्हर्ट करू शकता. ATM कार्ड जर बंद करायचं असेल तर ते बंद करू शकता. आधार कार्ड अपडेट करू शकता. ईमेल ID अपडेट करू शकता. संयुक्त खाते जर तुमचं जॉईंट अकाउंट असेल तर तेही तुम्ही यामध्ये हे करू शकता, अपडेट करू शकता. जर तुम्हाला नॉमिनी म्हणजे वारस जोडायचं असेल तर तेही तुम्ही यामध्ये जोडू शकता. तर यामध्ये तुम्ही 18 प्रकारचे वेगवेगळे कामे एकाच फॉर्मच्या मदतीने करू शकता. तर हा फॉर्म कसा भरायचा आहे चला पाहूयात. या ठिकाणी तुम्हाला दिनांक लिहायचा आहे. त्यानंतर इथं तुमच्या ब्रँचचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर इथं खातेधारक नाव म्हणजे ज्यांच्या नावाचं अकाउंट आहे त्यांचं नाव टाकायचं आहे. खाते नंबर टाकायचा आहे, पॅन नंबर टाकायचा आहे, पत्ता टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला यापैकी कोणत्या गोष्टी हव्या आहेत त्यालाच फक्त तुम्हाला टिक मार्क करायचा आहे. समजा तुम्हाला जर तुमचा मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल तर फक्त यावरती टिक मार्क करायचा आहे तुम्हाला आणि तुम्हाला ATM कार्ड पाहिजे असेल तर यावरती टिक मार्क करायचा आहे. टिक मार्क केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. इथं तुमचे सिग्नेचर करायचे आहेत आणि यासोबत तुम्हाला तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स आणि पॅन कार्डची झेरॉक्स जोडून हा फॉर्म तुम्हाला तुमच्या ब्रँचमध्ये द्यायचा आहे. तुमची SBIची जी कुठली ब्रँच असेल त्या ब्रँचमध्ये नेऊन तुम्हाला द्यायचं आहे. लगेच काही वेळामध्येच तुमचे हे जे अपडेट करण्याहेतू किंवा जी तुम्ही मागणी केलेली आहे ती मागणी तुमची पूर्ण केली जाईल. या फॉर्मची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. या व्यतिरिक्त जर तुमचे SBI संबंधी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.